इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र पाठ पहिला 1991 नंतरचे जग यावरील स्वाध्याय. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह. पर्याय: द्विध्रुवीयतेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी. तर याचं उत्तर आहे 1989 नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह द्विध्रुवीयतेचा अस्त. पर्याय क्रमांक अ. 2. maastricht करार संदर्भ. पर्याय: संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल, युरोपीय संघ, अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप, ब्रिक्सची स्थापना. उत्तर: युरोपीय संघ. ब. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. जेव्हा एक राज्य इतर राज्यावर लष्करी ताकदीच्या प्रभावाशिवाय प्रभाव पाडते. उत्तर: महासत्ता. 2. जागतिक घडामोडीवर प्रभाव टाकण्यासाठी व स्वतःचे हित साधण्यासाठी क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य. सॉफ्ट पॉवर. प्रश्न क्रमांक 2 अ. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. बिमस्टेक देश. तर बिमस्टेक देश कोणते कोणते आहेत? बिमस्टेकमधील देश 1. भारत, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, म्यानमार, भूटान, बांगलादेश. 2. शांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक. तर हे आहेत चीन, रशिया, किर्गिझस्तान, तजिकिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान. ब. पाठातील नकाशाची निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. शेंगेन क्षेत्रातील कोणत्याही 4 देशांची नावे लिहा. उत्तर: फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड. 2. युरोपीय महासंघाचे सदस्य नसलेल्या मात्र शेंगेन या क्षेत्रात असलेल्या कोणत्याही 2 देशाची नावे लिहा. उत्तर: नॉर्वे, क्रोएशिया. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने चूक की बरोबर ते सहकारण लिहा. 1. दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे. हे विधान बरोबर आहे, कारण दक्षिण आशिया मुक्त व्यापार व्यवस्था सन 2006 साली कार्यान्वित झाली. 2. maastricht करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला. उत्तर: हे विधान चूक आहे, कारण युरोपीय युनियन स्थापन करण्यासाठी maastricht करार करण्यात आला होता. 3. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात. उत्तर: हे विधान चूक आहे, कारण 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. प्रश्न क्रमांक 4. आपले मत नोंदवा. 1. मानवतावादी हस्तक्षेप. उत्तर: युगोस्लाव्हियाच्या
बोस्निया आणि हर्झगोव्हिना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात वांशिक हिंसाचार होता. हिंसेच्या प्रसंगामध्ये मानवी हक्काचे होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांत भीतीचे वातावरण होते. एक महत्त्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्र या देशामध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करते. हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशा प्रकारे या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे, पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे आणि शांतता रक्षण करणे. याच कारणासाठी संयुक्त राष्ट्राने कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला. 2. आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिकतावाद. उत्तर: एखादी परदेशी संघटना निर्माण करण्यासाठी अथवा त्याचा भाग होण्यासाठी अनेक देश एकत्र येताना दिसतात. या संघटना भौगोलिक तत्त्वावर किंवा समान राजकीय, वैचारिक, आर्थिक इत्यादी घटकावर आधारलेल्या असू शकतात. प्रादेशिक संघटना बांधताना देशांनी भौगोलिकरित्या जोडलेले असणे महत्त्वाचे असतेच. त्याशिवाय काही व्यावहारिक आणि संसाधन संदर्भातले मुद्देही महत्त्वाचे ठरतात. यामध्ये दळणवळण आणि संपर्क व्यवस्था, ऊर्जा स्रोत, आरोग्य व्यवस्था इत्यादीचा समावेश होतो. प्रादेशिकतावादाचा प्रवास साधारणपणे सदस्यांमध्ये घडणाऱ्या राजकीय संवादाने सुरू होतो. प्रश्न क्रमांक 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: सॉफ्ट पॉवर म्हणजे अशी क्षमता ज्यामुळे तुम्हाला हवे तेच दुसऱ्यांना हवेसे वाटेल. शक्तीपेक्षा आकर्षण निर्माण करून स्वतःची ध्येय साध्य करण्याची क्षमता होय. देशाची प्रतिष्ठा, सांस्कृतिक प्रभाव आणि परंपरा यालाच सॉफ्ट पॉवर म्हणतात. उदाहरणार्थ शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रम. अमेरिका हा देश विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिकेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा आकडा भरपूर प्रमाणात वाढला आहे. प्रश्न क्रमांक 6. युरोपीय महासंघाबाबत पुढील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करा. मुद्दे आहेत: अ. इतिहास, ब. युरोपियन आयोग, क. युरोपियन संसद, ड. युरोपियन परिषद, ई. युरोपीय न्यायालय. तर याचं उत्तर आहे अ. इतिहास. दुसरे महायुद्ध व त्यानंतर शीतयुद्ध यामुळे आलेल्या त्या सततच्या अस्थिरतेमुळे युरोपमधील देशांना कायमच एकत्र येण्याची प्रेरणा मिळाली. युरोपीय संघाची सुरुवात आर्थिक सहकारी दृढ करणारी संस्था म्हणून झाली. त्यामागची अशी कल्पना होती की जेव्हा देश एकमेकांशी व्यवहार करतील तेव्हा ते आर्थिकरित्या परस्परांवर अवलंबून असतील. त्यामुळे त्यांच्यामधील संघर्ष टळू शकेल. 7 फेब्रुवारी 1992 रोजी maastricht करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली. या करारामुळे सहकार्याचा परिघ वाढला आणि त्याअंतर्गत व्यवहार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणांचा समावेश झाला. ब. युरोपियन आयोग. युरोपियन आयोग हा आयोग युरोपियन युनियनच्या कार्यकारी नोकरशाहीशी संबंधित असा घटक आहे. युरोपियन आयोग मुख्यतः नव्या कायद्यासाठीचे प्रस्ताव सुचवणे, युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे या जबाबदाऱ्या पार पाडतो. क. युरोपियन संसद. युरोपियन संसदेत एकूण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे एकूण 751 सदस्य 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी निवडले जातात. संसदेवर कायदेविषयक, देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या सोपवल्या जातात. ड. युरोपियन परिषद. युरोपियन परिषदेच्या रचनेत सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, त्यांचे परराष्ट्रमंत्री
व त्यासोबत परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो. ही परिषद 4 वेळा भरवली जाते, वर्षातून 4 वेळा, आणि युरोपियन युनियनला सामायिक नेतृत्व प्रदान करते. युरोपीय न्यायालय. युरोपीय न्यायालय युरोपियन युनियनमधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावणे व निवाडा करणे हे कार्य पार पाडते. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशांच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात. पाठ क्रमांक 2. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. जागतिकीकरण यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल आहेत. भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार. 2. गॅटची निर्मिती. 3. ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय. 4. बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित. पर्याय आहेत. फक्त 1, 2 आणि 3 बरोबर आहेत. ब. 1, 2 आणि 4 बरोबर आहेत. क. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. ड. सर्व बरोबर आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन पर्याय क्रमांक क. फक्त 1, 3 आणि 4 बरोबर आहेत. म्हणजेच भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार, ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय आणि बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित हे महत्त्वाचे बदल घडून आले. 2. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशासंदर्भात वापरली जाते. पर्याय आहेत. भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका. उत्तर चीन. साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशासंदर्भात वापरली जाते. ब. गटात न बसणारा शब्द ओळखा. मोबाईल, सॅटेलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन. उत्तर ग्रामोफोन. क. संकल्पना सुचवा. 1. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना. उत्तर WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापारी संघटना. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनी. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चुकी बरोबर ते सकारण स्पष्ट करा. 1. जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण आज जागतिकीकरणाच्या युगात एकच प्रभावी विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था दिसून येते. त्या व्यवस्थेचे वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असे केले जाते. 2. जागतिकीकरणात बिगर सहकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. उत्तर हे विधान चूक आहे, कारण नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्त्वामुळे बिगर राजकीय घटक पुढे आले. म्हणून स्वयंसेवी संघटना आणि गैरसरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध हे केवळ राष्ट्रांच्या संबंधापुरतेच मर्यादित राहिले नाही, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश झाला आहे. प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध स्पष्ट करा. 1. जागतिकीकरण आणि संस्कृती. उत्तर जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि इंटरनेटच्या सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले. परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येतात. मित्रमैत्रिणींशी आणि कुटुंबियांशी
जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सॲप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधणे, आर्थिक व्यवहार, व्यापार केला जातो. आयात निर्यात करणे, लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण याचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसतो. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचा उदय होताना दिसत आहे. या वैश्विक कॉस्मोपॉलिटन संस्कृतीवर पाश्चिमात्य विचारांचा बराच प्रभाव आहे. आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, सेक्युलरायझेशन ही मूल्य पारंपरिक मूल्यापेक्षा महत्त्वाची वाटू लागली. उदाहरणार्थ, खाण्यापिण्याच्या सवयी, बर्गर, पिझ्झा, वडापाव, फास्ट फूडचे प्रमाण वाढलेले दिसते. नाताळ, दिवाळीसारखे सण, मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे साजरे केले जातात. अशा प्रकारे जागतिकीकरण आणि संस्कृती यांचा सहसंबंध स्पष्ट केला आहे. 2. गॅट आणि जागतिक व्यापार संघटना. उत्तर: 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे हे गॅट म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड च्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रादरम्यान केलेला करार होता. 1995 मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे संघटनेचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापार यासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी एकमेव संघटना आहे. प्रश्न क्रमांक 4. मत नोंदवा. सहभागी राज्य समाजासाठी हितकारक आहे. तर याचं उत्तर आहे सहभागयुक्त राज्य समाजासाठी हितकारक आहे. या विधानाशी मी सहमत आहे, कारण ही संकल्पना लोकशाहीशी सुसंगत आहे. सहभागाद्वारा नागरिकांच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होतील. राज्य कार्यांवर प्रजेचा, नागरिकांचा अंकुश प्रस्थापित होईल. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नाचे उत्तर लिहा. 1. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत? त्याचं उत्तर आहे सकारात्मक बाजू आहे. जागतिकीकरणाकडे व्यापक दृष्टीने बघितले तर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू दिसून येतात. तरुणासाठी आपल्या देशात नवीन संधी उपलब्ध होणे ही सकारात्मक बाब आहे. आपल्याला जगात काय चालले आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल याची अधिक चांगली जाण होत आहे. रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. अधिक निर्मिती केली जात आहे. हा बदल खाजगी क्षेत्रात होत आहे, कारण या क्षेत्राकडे आर्थिक क्षमता आहे. सरकार किती प्रमाणात सेवा उपलब्ध करून देऊ शकते यावर आर्थिक मर्यादा आहेत. जागतिकीकरणाच्या नकारात्मक बाजू. जागतिकीकरणाच्या काही नकारात्मक बाजू देखील आहेत. राज्याच्या कल्याणकारी योजना थांबतील ही एक भीती आहे आणि उद्योगधंदे, विशेषतः लहान उद्योग हे जागतिक स्पर्धेमुळे नष्ट होतील ही देखील भीती आहे. शेतीच्या क्षेत्रात लहान आणि किरकोळ शेतकरी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकणार नाही. अशा प्रकारे जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू आहेत. प्रकरण क्रमांक 3. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. मानवतावादी प्रश्न यावरील स्वाध्याय. प्रश्न 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. रियो दी जानेरियो अर्थ समिट यावर लक्ष केंद्रित करतो. रियो दी जानेरियो अर्थ समिट 1992 जो आहे तो कशावर लक्ष केंद्रित करतो, तर याचे पर्याय आहेत. अ. पर्यावरण आणि विकास. ब. आण्विक प्रसारबंदी. क. आंतरराष्ट्रीय व्यापार. ड. लिंगभाव निगडीत समस्या. तर याचं उत्तर आहे
पर्यावरण आणि विकास, रिओ दी जानेरिओ अर्थ समिट पर्यावरण आणि विकास यावर लक्ष केंद्रित करतो. 2. आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करतो. पर्याय शिक्षण, लोककल्याण, विकास, सक्षमीकरण. उत्तर सक्षमीकरण. आज भारताचा लिंगभाव निगडीत दृष्टिकोन सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करतो. ब. दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. 1. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार. हरित क्रांती. 2. भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे व सरकारला निर्देशक आणि धोरणात्मक सल्ले देते. नीती आयोग. प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा. 1. नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. उत्तर हे विधान चूक आहे. कारण मार्च 1950 मध्ये भारत सरकारने लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी तसेच देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना केली. 2. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण 1990 मध्ये कायद्याद्वारे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. यात महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही देण्यात आली. प्रश्न क्रमांक 3. सहसंबंध स्पष्ट करा. 1. महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकास. उत्तर 2001 साली महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आले. महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांच्यात त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याची क्षमता निर्माण करणे होय. महिला सक्षमीकरणांतर्गत महिलांना शिक्षण, प्रशिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते. होतकरू महिला एकत्र येतात आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून स्वतःचा, समाजाचा शाश्वत कायमस्वरूपी विकास घडवून आणतात. 2. गरिबी आणि विकास. उत्तर गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांच्या स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते. गरिबीमुळे शिक्षणाचा अभाव असतो. त्यातूनच मागासलेपणा उद्भवतो. दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाचे उद्दिष्ट अशा दुर्बल, दुर्लक्षित घटकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे होय. देशाच्या आर्थिक विकासासाठी दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने दारिद्र्य निर्मूलनाला प्राथमिकता दिली जाते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने दारिद्र्य निर्मूलनाच्या द्वारे आर्थिक विकासासाठी त्यांचा पाठपुरावा केला. त्यामुळे भारतातील दारिद्र्याचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत गेले. त्यामुळे भारताने आर्थिक विकासात मोठा पल्ला गाठला आहे. प्रश्न क्रमांक 4. आपले मत नोंदवा. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. उत्तर होय, हे विधानाशी मी सहमत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे म्हणजे उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करणे होय. आपल्याकडे ऊर्जेची साधने मर्यादित आहेत. त्यांचा अतिवापर केल्यास ती संपून जाईल. म्हणून त्यांचे जतन करणे, त्याबरोबरच पर्यायी स्रोतांची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे झाले तरच आपल्याला पुढील पिढीला काही देता येईल, त्यांच्यासाठी काही ठेवता येईल. अन्यथा प्रदूषण, रोग, पाण्याची टंचाई
जैवविविधतेला धोका ह्या सगळ्या गोष्टीच यांना वारसा म्हणून राहतील. म्हणून पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. हरित क्रांती म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे हरित क्रांती म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास, कृत्रिम खतांचे व कीटकनाशकांचे वितरण तसेच सिंचनाच्या पद्धतीचा विस्तार होय. हरित क्रांतीचे उद्दिष्ट कृषी उत्पादनात वाढ करून भारताला अन्नधान्यात स्वयंपूर्ण करणे हे होते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी भारत हा कृषी प्रधान देश असून सुद्धा देशाला आपली गरज भागवण्यासाठी बाहेर देशातून अन्नधान्य आयात करावे लागले. ही समस्या सोडवण्यासाठी भारत सरकारने शेतीच्या विकासावर जोर दिला, कृषी संशोधन केले. यामुळे 60च्या दशकात भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. ही सर्व प्रक्रिया हरित क्रांती म्हणून ओळखली जाते. 2. सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून सक्षमीकरणासाठी उपाय सुचवा. उत्तर. सक्षमीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्याद्वारे शोषित व्यक्तींना स्वतःच्या आयुष्यावर ताबा मिळवता येतो. यामुळे जगण्याच्या मूलभूत गरजा त्यांना भागवता येतात. या प्रक्रियेत व्यक्तीस ताकद व आत्मविश्वास प्राप्त होतो, तिचा स्वाभिमान वाढतो आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी बळ निर्माण होते. अशा प्रकारे पारंपरिक अर्थाने दुर्बल समजल्या जाणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या प्रक्रियेला सक्षमीकरण म्हणतात. सक्षमीकरणासाठी उपाय. 1. संवैधानिक तरतुदी. भारताच्या संविधानात विविध मागास गटांच्या सक्षमीकरणावर विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. समानतेचा हक्क सर्वात महत्त्वाचा आहे. वंचित शोषित घटकांच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. 2. वैधानिक तरतुदी. गरिबी निर्मूलनासाठी उत्पादनात वाढ करणे, महिलांसाठी हुंडा प्रतिबंधक कायदा, औद्योगिक व कृषी उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना झाल्यामुळे निश्चितच सक्षमीकरण सोपे होण्यास मदत होईल. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. भारतीय महिलांची स्थिती. मुद्दे आहेत. अ. आर्थिक असमानता. ब. तस्करी व शोषण. क. साक्षरतेचे प्रमाण. ड. राजकीय प्रतिनिधित्व. उत्तर. अ. आर्थिक असमानता. भारतातील सगळ्यात मोठ्या समस्येपैकी एक म्हणजे स्त्री पुरुषांमधील वेतनातील दरी. त्याचबरोबर श्रमिकांच्या बाजारपेठेतील महिलांची टक्केवारी कमी आहे. ब. तस्करी व शोषण. 2013 साली संयुक्त राष्ट्र मादक पदार्थ व गुन्हे विभागाने सादर केलेल्या अहवालात भारतातील महिलांचे जबरदस्तीने विवाह करण्यासाठी तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. पुढे नमूद केले आहे की त्यांचे बहुतेक वेळा शोषण केले जाते, त्यांचे मूलभूत हक्क डावलले जातात, त्यांना मोलकरीण म्हणून राबवण्यात येते. क. साक्षरतेचे प्रमाण. भारतातील महिलांचे साक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. 2011च्या जनगणनेनुसार पुरुषांमधील साक्षरतेचे प्रमाण 82.14% आहे तर महिलांमधील प्रमाण फक्त 65.46% आहे. ड. राजकीय प्रतिनिधित्व. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसदेत आणि राज्यातील विधानमंडळामध्ये महिलांचे असलेले अत्यल्प प्रमाण ही समस्या राहिली आहे.